मी काही कुठल्या देवाबिवाचा अवतार नाही। ज्या गोष्टींना लोक चमत्कार वशीकरण समजतात त्याच गोष्टी मी फक्त हात चलाकीचा वापर करून केल्या। मी लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला आणि विज्ञानातील काही ट्रिक्स वापरून महिलांना भुलवलं। महिला असो की पुरुष, अडाणी असो की शिकलेला, बड़ा अधिकारी असो की राजकीय नेता, दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए असं म्हणत खरातनं सगळ्यांनाच येड्यात काढलं। ही आहे नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातनं दिलेली कबुली। आता बोला, पाहुयात या वर्षाचा हा स्पेशल रिपोर्ट, दुनिया झुकती है बस झुकाने वाला चाहिए, खरातचा कबुलीनामा। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। गेली 21 दिवस पोलीस कोठडीची हवा खात असलेल्या खरातची पोलिसांनी चांगलीच हवा काढली। बीपी, शुगर, भगंदर, बद्धकोष्ठता, पॅरालिसिस सारखे रोग जडलेल्या आणि त्यापोटी दिवसाला डझनभर गोळ्या खाव्या लागणाऱ्या खरातला जेव्हा पोलिसी खाक्या दाखवला गेला तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागला आणि आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या खरातनं स्वतःच्या हातांनी कथित दैवी शक्ती मागचा भोंदूपणा उघडा केला। खरातनं तोंड उघडलं आणि स्वतःच्या कुकर्माचा स्वतःच पाढा वाचला। सुरुवातीला त्यानं महिलांवर अत्याचार केल्याची कबुली दिली। महिलांना धमकावून, हात चलाकीचा वापर करून, त्यांना आकर्षित करून त्यांचं शोषण केल्याचं सांगितलं। मात्र या अत्याचाराला त्यानं विज्ञानाला जोडण्याचा प्रयत्न केला। महिलांना मानसिक दबावाखाली आणून त्यांच्यावर वर्चस्व निर्माण केलं। ज्या गोष्टींना लोक चमत्कार अथवा वशीकरण समजतात तेच हात चलाकीनं केल्याचं मान्य केलं। लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि विज्ञानातील काही ट्रिक्स वापरून महिलांना भुलवल्याची कबुलीही त्यानं दिली। काय ऐकलात ना खरातचा कबुलीनामा? त्यानं केलेल्या दुष्कृत्यांचा त्याला ना खेद ना खंत। त्यानं त्याच्या कृत्याची कबुली दिली असली तरी त्यानं याबाबत कसलाही पश्चात्ताप व्यक्त केला नाही। उलट त्यानं महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानाचं नाव दिलं। आपण आपल्या टॅलेंटच्या जोरावर महिलांना कसं वश केलं हे तोंड वर करून सांगण्याचा प्रयत्न केला। अशोक खरातचा हा कबुली जबाब नव्हे, ही तर त्याची विकृत मानसिकता आहे। आता जाता जाता आपण थोडं आपल्या समाजातल्या सर्वांविषयी बोलू। मानवी जीवनात सुखासोबत दुःख येतच, संधीसोबत अडचणीही येतात, म्हणून काय खचून जायचं नसतं। तर या दुःखातून अडचणीतून मार्ग काढण्यासाठी लढायचं असतं। आता लढणं म्हणजे हातात तलवार घेऊन फिरायचंय का? अजिबात नाही। आपल्या सर्वांना आपल्या जीवनात एक असं युद्ध लढायचं असतं जिथं शत्रू कोणी बाहेरचा नसतो तर तो आपल्या आतच असतो। संशय, चिंता। आई वडिलांना टेन्शन पोरगा अभ्यास करत नाही, पोरांना टेन्शन चांगलं शिकूनही नोकरी मिळत नाही, नोकरी मिळाली तर चांगला पगार पोस्टिंग मिळत नाही, काहींना टेन्शन व्यवसाय धंदा चालत नाही, काहींना टेन्शन लग्न ठरत नाही, झालं तर दोघांचं पटत नाही, आजारी पडतोय, आजार बरा होत नाही, वृद्ध व्यक्तींना टेन्शन पोरग सांभाळत नाही, करोडो व्यक्तींची करोडो टेन्शन्स आणि सर्वांचं मिळून एक कॉमन टेन्शन, सुख शांती समाधान काही केल्या मिळत नाही। आणि मग मानवी मनासोबत उभा राहतो तो नैराश्याचा भला मोठा डोंगर। एकदा का मनुष्य नैराश्यात अडकला की मग तो आपल्या सुखा समाधानासाठी चांगले प्रयत्न करायचे सोडून, चांगले सल्ले घ्यायचे सोडून चुकीच्या मार्गाने प्रवास करू लागतो। मग चुकीच्या मार्गाने प्रवास करताना त्याला माणसंही चुकीचीच भेटतात आणि मग तो चुकतच जातो। ही चुकीची माणसं त्याला खड्ड्यातून वर काढण्याऐवजी आणखी खड्ड्यात घालतात, कारण या चुकीच्या वाटेवर फक्त आणि फक्त गैरफायदा घेणारीच माणसं भेटतात। मग सुरू होतो अंधश्रद्धेचा अघोरी खेळ। बाबा बुवा भोंदू, तंत्र मंत्र आणि बरंच काही। आधीच आत्मविश्वास गमावलेली माणसं या अशा खरात बाबाच्या नादी लागतात आणि स्वतःजवळ असलेलं सर्वस्व सारं काही गमावून बसतात। अडला नारायण धरी गाढवाचे पाय अशी गत झालेली माणसं या बाबा बुवांच्या भूलथापांना बळी पडतात। अडला नडलेला माणूस, मग तो पुरुषही असू शकतो किंवा महिला सुद्धा, अडाणी असू शकतो किंवा शिकलेला सुद्धा,
आणि गरीबही असू शकतो किंवा श्रीमंत सुद्धा. थोडक्यात काय तर आजच्या युगात वावरताना प्रत्येकानं प्रत्येक गोष्टीकडं डोळसपणे पाहायला हवं. श्रद्धेच्या नावाखाली आपल्याशी कुणी अंधश्रद्धेचा आगोरी खेळ तर खेळत नाही ना, हे विज्ञानवादी कसोटीवर तपासायला हवं. आणि प्रत्येकानं आपल्या विवेक वृत्तीला जागृत ठेवून सतसत विवेक बुद्धीनं जगायला हवं. नाहीतर 21 दिवसांपासून पोलीस कोठडीत असूनही झुकती है दुनिया बस झुकाने वाला चाहिए असं म्हणत आपला माज कायम ठेवणारे हे खरात सारखे भोंदू बाबा यापुढेही आपला बाजार उठवतच राहणार. काय तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.